तर मंडळी, कानावर तर आलं असन तुमच्या, आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव तात्या, त्यांचा कार्यकाळ संपत आलाय आता. तर नवीन तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करायची आहे. बरोबर आहे. आता काय माहितीये का, मी गावच्या राजकीय कारकिर्दीत खूप त्याग केलेला आहे. माझ्यासारखं बलिदान कोणी दिलेलं नाही आतापर्यंत. नाही म्हणजे माझा हात म्हणजे असा वाहताच भाळभाळ भाळभाळ भाळभाळ. तेव्हा तंटामुक्ती अध्यक्ष कसा असावा? शांतीप्रिय, लोकप्रिय, न्यायप्रिय, दिलदार, रुबाबदार, राजा माणूस, थोडक्यात म्हणजे ना कसा असावा तंटामुक्ती अध्यक्ष? माझ्यासारखा असावा. तू तुझा टॅम्बा फिरू नको. माझ्याकडे आता कुठलं पद नाही, सरपंच पद नाही. मीच होणार आहे, दुसरं कोणी नाही. आला का मधी इथंच? हा? अरे किती उपाशी आहे तू, किती उपाशी आहे? सगळं तुलाच पाहिजे काय? मला पाहिजे म्हणजे मागच्या वर्षावर शिकला नव्हता होय सरपंच तू? सरपंच होतो, तंटमुक्ती अध्यक्ष नव्हतो ना. आता मग सगळंच होतो का? तू पाणी पुरवठा शिपाई बी हो होता तू. तसं शिपाई बिपावत नसतो. अध्यक्ष आहे. कसा अध्यक्ष होतोय मी बघतो ना तुला. मीच होणार. कसा होतोय तू मग? तुमचं दोघांचं भांडणच राहून द्या, मला अध्यक्ष करा. मी एकदम गाव व्यवस्थित ठेवतो. तुझी अगरबत्ती कुठं लावायला लागला रे? अरे बापजी डवळे आहे का? व्यक्ती नाही तर एक शक्ती आहे, शक्ती. यांना करा. हा, या पटांगणात कुणी मग? बापजी डवळे जर व्यक्ती नाही तर शक्ती असेल ना, तर सुनील शेट पण काय विषय नाही. डायरेक्ट महान व्यक्ती, जगातलं महान व्यक्ती. बघितली महान व्यक्ती, कुठलं पद मिळालं की उठालीच व्यक्ती चाललीच बोंबलत तिकडे. गावात एक जबाबदार माणूस पाहिजेच. अरे त्याला घरची जबाबदारी घेता येते का बाबा? गप्प आहे. घरच्यावर बोलायचं नाही. विषय आपला काय गावातला आहे ना, गावात त्याच्या विषयी बोल. अण्णा आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष निवडायचा आहे आणि इथं तुम्ही तंटा घालायला लागले. नंद्या, आज काय पण होऊ दे, तंटा होऊ दे नाही तर घंटा होऊ दे, पण अध्यक्ष आमचं सुनील शेट होणार. अण्णा माणसानं कान फडत एखादी जुळलेला. आन्सर म्हणजे त्याला सुट्टी देतो आणि काय मी मी? सोडतोय काय? मी अरे, सोडेल काय? यांनी नाही, जर नाही, कानपड मी हाणली सोडणार आहे ना, का? यांनी जर कानपड हाणली ना, तर आमचं सुनील शेठ बापजी शेठला उचलून आपटेल. आपण उचलतील का? मग आमच्या अण्णा उचलतील हा? अरे दिसाय असे पण अंगात लय ताकद आहे. अरे मनका चोर बॉडी, चोर बॉडी. अरे सुनील चोर शेठ. बॉडी ना, हा. ग्रामपंचायत हे सगळ्यात मोठा चोर तूच आहे बाबा. हे फुगलंय नुसतं फुगलं. काय नाही याच्यात. ठोस आहे आतनं. सुनील शेठ ताकद रिकामे दाखवा सगळे. तुमची. अण्णा दान्ना दान्ना हानीत असतो बरं का मग. तुझ्या ती गेली की जाऊ दे, ती गेली. आपली भांडणं सोडवाय कोण नाही, कुठं भांडत बसतो? चल. मला वाटतं आपण पण जाऊ. गोटूजी, ते मंदिरासमोर गटार पाईपलाईनचे पाईप येऊन पडलेत. ते कॉन्ट्रॅक्टदार कधी काम चालू करणार आहे? सगळं झाले की टेंडर बिंडरचं काम तर आता. अहो ते कॉन्ट्रॅक्टदार आपले माझी सुनील पिवळे नाही का सरपंच, हा. त्यांचं पाहुणे ते काय लवकर चालू करेना. होय. सरपंचीन बाई, त्याला म्हणा लवकर काय, एक मिनिट हा. बरोबर. त्याला म्हणा लवकरात लवकर काम चालू कर, नाही तर कॉन्ट्रॅक्ट काढून दुसऱ्या कोणाकडे देऊन देऊ. लगेच सांगतो, आत्ताच सांगतो. चला आता ग्रामपंचायत जाऊ. हे ऐकू द्या की काय. ते आपल्या तंटामुक्ती अध्यक्ष आहे, त्यांचा आता कार्यकाळ संपणार आहे का? हा, संपतच आलाय बघा. संपत आलाय का? हा. अरे त्याच्या आयला त्या चौकात काय मोकर राव कालवाय निसता कशाचा? त्या डवळेन पिवळ्याचा. कशामुळं? अहो तंटामुक्ती अध्यक्ष कोण होणार ह्याची चर्चा चालू होती. हा. अहो त्या चर्चेमध्ये ते डवळेन पिवळे एकमेकाला अरे नाही ती बोलायला लागले. न्यू धराधरी हानाहानी पर्यंत गेले तर. आणि हो. आता काय खरं राहिला का? हो, म्हणजे हे असं झालं, तंटामुक्ती अध्यक्षाच्या बैठकीतच तंटा झाला की. नाहीतर काय राव, काय पाहिजे त्या दोघाला शाने सुलते तर. नाही नाही, ते आहे, पण आपल्याला ना ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे गोटूजी, बर का? काढलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, आता आपले जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत सर्जेराव, हा. ह्यांचा कार्यकाळ संपत आला हा. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जसं चांगलं काम केलंय ना, तसं चांगलं काम करणारा अध्यक्ष आपण शोधला पाहिजे की नाही? चाललं पाहिजे. हा, बरोबर आहे बरोबर आहे. ओ, तात्या, बाहेर निघा ना. अरे थांब. अहो कवर झालं मध्ये बसलात. अरे थांब जरा. अर्धा तास झाला ना. 2 मिनिटं थांब. महत्वाचं काम आहे. अरे बाबा, ही बी महत्वाचंच काम आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही हेच महत्वाचं काम करा. तिकडे सरपंचीनबाई तंटामुक्ती अध्यक्षाच्या बाबतीत काय बोललात ना, ते मी बापजी डवळ्याला जाऊन सांगतो. ए, थांब थांब थांब, जाऊ नको. थांब, आलोच. 2च मिनिटं थांब. अय्या. काय तात्या तुम्ही काय म्हणले? 20 रुपये द्या. हे तुझं असतं, लगेच पैसे द्या. 20 रुपये द्या. अहो, महत्वाची माहिती सांगणार आहे मी. माहिती बोगस निघाली तर मी 40 घेईल. 50 देतो मी बघा. चॅलेंज वर.
चॅलेंज. आईला, हम्म. लय ताप असतो ते. धर. काय धंदवलं असं काढून द्यायला लागला. तसं नाही बाबा, 20च्या ऐवजी 10 रुपये जायचे, तुझी हा. नुकसान होईल ना. हा बरं, बरोबर बरं, बरोबर. जाऊन दे आता, मुद्द्याचं बोल, काय झालं? तर सरपंचीनबाई तंटामुक्ती अध्यक्षाच्या बाबतीत असं म्हणत होत्या. हा, भाषण दिल्यासारखं देऊ नको, डायरेक्ट विषयाला हात हा, घाल. बरोबर असं म्हणत हा, होत्या हा. की माझ्या हातपाय पडल्या गिडगिडल्या माझ्यासोबत माझ्या समोर. तुझ्या हा, मला म्हणत होत्या नंद्या तुझ्यासारखा हुशार आणि चॅप्टर माणूस गावात नाही. नाही, एक मिनिट, एक हा, मिनिट. तर तू एक मिनिट थांब जरा, आ कर. हा. हवा सोड. हा नाही राव, पिलं तर नाही अजून. पैसे त्याच्यासाठीच घेतले तर तुमच्याकडून. हा, बरं, बोल बोल बोल, म्हणजे नाही, खरं बोलतो, हा. मला वाटलं पिलाय म्हणून बघताय काहीतरी. नाही, हा, बोल, लवकर बोल. मला म्हणत होते अध्यक्ष हो. हा. हा, पण मी म्हणलं नाही बाबा. मी नाही होणार. फक्त तुमच्यामुळे मी अध्यक्ष झालो नाही, नसतं मी आज तंटामुक्ती अध्यक्ष असतो. नंद्या, हा. त्या दिवशी चौकात गप्पा मारत होतो, तेव्हा तू बापजीची बाजू घेत होता, आठवतं का? हा? का पिला होता त्यावेळेस? आम्हाला सरपंच पाहिजे असू द्या म्हणल्या. काय? आम्ही गावातल्या दुसऱ्या कोणाला बी तंटामुक्ती अध्यक्ष पद देईन, पण त्या डवळेला आणि पवळेला देणार नाही. हा, तिच्या. पण मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. हम्म. सच्चा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. नक्की. नक्की. आणि कसं आहे विरोध विरोध तुम्ही म्हणता ना, वर दाखवायचा असतो. नाही, पण मग ठरलं काय? सरपंचीन बाई काय म्हटली, कोणाला अध्यक्ष करायची म्हटली? जेव्हा मी म्हणलं ना की हं. मला अध्यक्ष व्हायचं नाही, मी हो. तुमच्यामुळे डावलं ते अध्यक्ष पद, माझ्यामुळं. तर म्हणले बरं ठीक आहे तू नाही ना तर मी निल्या काळ्याला देते. दिलं ना त्या. हा, तर निल्या काळ्याला तंटामुक्ती अध्यक्ष करणार आहे त्या. किती महत्वाची माहिती आहे. म्हणजे मला नाही. नाही डवळे पवळे तुम्हाला तर नाहीच. असं आहे काय? हा, बर. बरं येऊ का मी, माझी वेळ झाली आहे. हा बर. बरं, बघा विचार करा. हा, आता करावंच लागल. अरे नंद्या, हा. जा. तर असे कळलं का? म्हणजे अशी भानगडी माझ्यासारख्या बलाढ्य दिग्गज नेत्याला पाडण्यासाठी ही कटकारस्थानं चालू आहेत का? सरपंचीनबाई मलाच म्हणत होत्या तूच तंटामुक्ती अध्यक्ष हो, दिसतोय का नाही असे तंटे सोडविणारा. पण मी म्हणलं नको, मला नको. फक्त तुमच्यामुळे नाही म्हणलं मी. अहो, मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे, तुमच्या दिलातला कार्यकर्ता आहे. अरे तू जसा अट्टल बेवडा आहे ना, तसा मी पण अट्टल राजकारणी आहे बघ. आता आहे ना अण्णा. सोडत नसतोय मी. बेवडा आहे का मी? काय राव अण्णा तुम्ही? अहो, महत्वाची माहिती सांगितली राव तुम्हाला मी. अरे पण हे ना ग्रामपंचायती सारखं झालं बघ. म्हणजे ना या ढवळ्याच्या आणि पिवळ्याच्या भांडणात त्या काळ्याचा फायदा होईल परत. नाही होऊ शकतं, काय बी होऊ शकतं. अण्णा हा. 50 रुपये द्या ना आता. कशाच? अहो, किती महत्वाची माहिती सांगितली मी. अरे ह्याला लावा लावे म्हणतात. नाही अजून महत्वाची माहिती माझ्याकडे. अजून आहे? हा, हे घे. मग कान करा इकडे. हा. मी हाय नंद्या, हा. आता तुमचंच होऊन द्या. आमचंच होऊन द्या रे. त्या पिवळ्याला गाठतो पहिला, आता सुट्टी नाही. या बघा बापू, तुम्हाला आहे ना मी एकदा सगळ्यांसमोर शेवटचं सांगतोय. दरबारी गावात काही एखादं पद निघलं का निवडणूक निघली, यो लागला चाडवा. आता गेल्या बारीने बघितलं ना, मी त्याला सरपंच केलता. परत तो आता म्हणतो यंदा बी मला सरपंच पाहिजे. आमच्या दोघांच्या भांडणात ती बाई झाली सरपंच. तुम्ही आहे ना ह्याला एकदाच नीट समजून सांगा बरं का. समजून घ्या ना तुम्ही पण. तसं नाही, मी पण गावासाठी काम केली नाहीत का? ही माझा करते पण अधिकार आहे परत सरपंच व्हायचा. अहो ही पण करतील ना. हा. बघ विश्वास आहे त्यांना, मी बी करेन. ही पण असं का? करतील ना. माझ्यावर विश्वास नाही का? आहे ना तुमच्या- आबा सांगा बरं, मी काम केली तुमच्या नाहीत का? विश्वास आहे, दोघा काय ना काम केली का नाही मी? दोघांमध्ये मग? दोघांमध्ये मिळून घ्या. अरे काय काम केली तू? हा, डांबर आणून ओतलंय नुसता रस्त्यावर आणि खडी टाकली तुझ्या वावरात. आता ती काम कोणाचं? कॉन्ट्रॅक्टरचं. मी करणार काय? डांबर ओतणार, खडी टाकणार, रोलर फिरवणार. होय ना आबा, तुम्हाला तरी पटतंय का? काय ते बरोबर नाही आहे. नाही, पण सरपंच तू आता तुला कळाय नको का? तुला कळायला पाहिजे ना तवा. हे असं याच काळ्यांना वळण भलतीकडे पळत. हा. आणि आता तंटमुक्ती अध्यक्षाचं मी त्याला मी म्हणतोय माघार घे, होऊ दे मला एकदाचा अध्यक्ष. अहो एवढं त्याग केलाय गावासाठी, एवढा लाखात खर्च केलाय, एक पद तरी घेऊ दे मला. लय त्याग केला, बघितलं मी तुझा त्याग. माझ्या बायको उभारली ती इलेक्शनला, तर तिच्या विरोधात प्रचार केलेला माणूस आहे ही. आणि लहानपणीचा मित्र म्हणतो बघा. अरे मग गेल्या बारीने दिलत ना तुला, हा. आत्ताच काय ते बोल. आताच बघू, आता ती सरपंचीन बाई तर म्हणते त्या निलेला करायचंय. ये. माझं तर डोकंच बधीर झालंय, काय करावं तीच समज नाही.
काय करायचं पागल म्हणजे व्हायची वेळ आली. दोघात मिळून घ्या. एक काम करा, आधी आहे ना त्या निलेला बाजूला करू, मग आपलं काय असेल ते बघू. एक आयडिया करू हा. बघा ना तुम्हाला बी पटलं ना हा, बरं तर सांग बरोबर, हा, बरोबर. दिल्याला इलेक्शन होऊसपर्यंत गायबच करून टाकू ना हा. गायब करायचं म्हणजे इलेक्शन होऊसपर्यंत हे अध्यक्षाचं तंटा मुक्ती अध्यक्षाचं निकाल ही लागल ना निवड. मतदान त्यावेळेस तोपर्यंत त्याला गायब करायचा आलाच नाही पाहिजे गावात हा. तो गावात आला नाही तर हा. उभारणार नाही उभारला नाही तर निवडून यायचा प्रश्नच नाही हा. बरोबर आहे ना आबा? बरोबर, म्हणजे बरोबर. त्याला गायब करणं गरजेचं आहे. बस. आपल्यातले आपण बघून घे. हा. एक नंबर, एक 20 रुपये. ये. आयला तुला काय मी ती नांद्याच वाटलं रे मला. हा नांद्या वाटलं बर चालतंय, चला तयारीला लागू आपण. पहिले एक काम कर आता कुठं असेल ती कुठं सापडेल आपल्याला आता असं कुठेतरी दाढी करत. ती येडं ती कुठं बी फिरत असते ना वस्तारा घेऊन चल चल शोधल्यावर चला, सापडते चला. सगळं येऊ का मग? हा, चला. या, हो या. येतो आबा हा? या, या. आणि आमच्या पैकीच कोणतरी उभा राहणार एवढं लक्षात ठेव हा. दोघात कोणते करा. अध्यक्ष वर बघा नाही खाली मुंडकं घालूनच बसत चांगला कट मार जरा हा एक नंबर. असं चिकना दिसलो बाय बघ अहो पिक्चरचा हिरोच. हा. अहो निलेच्या हाताची कटिंग म्हणजे एक नंबर कटिंग. आमच्या गुरुनी सांगितलंय काय एक सांगितलं? नंबर कटिंग करायची म्हणले. निळ्या, बोला की अरे इथं काय कटिंग करत बसलाय? मग आमच्याकडे आहे ना 5-6 गिराईक आहेत. काय बोलता हा. 300 रुपयाचं काम आहे बघ 300 रुपयाचं काम आहे. हा. रोखीचं गिराईक हे यावडली केस वाढल्यात. एवढं केस हा. पहिली माझी कटिंग कर झालं तुमचं अध्यक्ष तुमचं झालं. चला 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 तुमचं झालं तुमचं झालं. ये ये ओ बापजी अण्णा कुठे माणसं एक दिसा इथं अरे गाडवा पाहुण्यानं काय उन्हात बसवल का मग? हात बसवले आतमध्ये आहे का हा, अरे चल, चल. वा एक नंबर. मला पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळते सगळी आमच्या गुरूंची कृपा. तुझ्या गुरुचं नाव काय पण? गणा वैरागकर त्यांनी मला एक मंत्र सांगितलंय झटपट कर खटपट आलोच आज चला जाऊन. खटपट करू आपण चला चला अरे, अहो माझे कपडे काय काढता माझे हात कायला बांधताय पाय ए, ना- थर, तोंड दाब, तोंड पाय दाब. नका बांधू. चिकटपट्टी कुठे अहो, ठेवली? अहो, नको 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 चिकटपट्टी कुठे हो, चल, लवकर 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 आता बस बोंबलत म्हणायचं हा? बस तसाच आता हा. एकदाच प्लॅन सक्सेस हा. आता एक काम करायचं हा. त्याच रोजचं नाश्त्याचं माझ्याकडे जेवणाचं तुझ्याकडे वा वा वा, लय भारी. म्हणजे नाश्ता एक टाइम द्यायला लागतो म्हणून तू आणि मी 2 टाइम जेवण द्यायचं का? अरे माझी बायको तरी आहे का इथं? ते बी आहे पण ठीक आहे मी जेवण देतो तू नाश्ता दे. हा चालतंय चालतंय. आणि हे बघ, हा. आपल्याला आहे ना त्याला होऊन द्यायचा नव्हता फक्त हा. तंटामुक्ती अध्यक्ष होय ना? म्हणून डांबून ठेवलाय. होय होय आता आपल्या दोघांचं काय आहे, आबा म्हणते तसं चालतंय आपल्या दोघांपैकी कोणी येऊ त्यात काय राग नाही म्हणायचा, पण ह्याला होऊन द्यायचा नव्हता आपल्याला. त्याला तर नाही होऊन द्यायचं चला आता. आता आबाकडे जाऊ हा. त्यांच्याशी चर्चा करू ते म्हटले मला तर मी तुला तर तू ओके ओके. चला सरपंच बाई उरका पाटक्यास ग्रामपंचायतीमध्ये जायचे. आले भाजी उकळती झाली बंद करते गॅस आणि आले. बरं बरं याच्यात कोणती कामं काय हातात ए टिंगऱ्या, sorry. काय रे सारखंच खुर्चीवर फतकल मांडून बसलेला असतोस. अरे काम धंदे करा जरा थोडे. सरपंच बाई कुठे नंद्या कुठे सांग मला. थांबतो काय येऊन आलाय ना तू हा. जा घरी आता काय? नंतर ये ए, सरपंच बाई, कुठे सांग मला. सरक. नंद्या तू प्यालाय काय पिलं मी? घरी जा तू अरे सरपंच बाई का तुझ्या एकट्याची का? मला भेटायचंय सरपंच बाईला. मग नंतर ये तू उतरल्या वेळी जा अरे मी मतदान केलंय सरपंच बाईला. मग मतदान केलं तर काय झालंय पण अरे. आता नाही आता बिझी आहे. मी मतदान केलं म्हणून निवडून आली सरपंच बाई, लक्षात ठेव. अरे आमदारासोबत मीटिंग झाली फोनवर तू जा आता नंतर ये कशाचे मीटिंग बिटिंग तिकडे बाजूला सरक. अरे नंद्या, ऐक तू, नंद्या. नंद्या, ऐक सोडा. तू. सोड. काय झालंय का गोंधळ लावलाय हा? एक मिनिट थांब. सरपंच बाई हे पिऊन आले ए, काय रे नंद्या? डोक्या बाई हा मी मतदान केलं म्हणून तुमच्या नावा पुढे सरपंच लागलंय, लक्षात ठेवा. मी नसतं मतदान केलं तर पडला असतात तुम्ही. धन्यवाद तू. मग
बाजूला सर जरा, बाजूला ए, सर. बोलतोय ना महत्वाचं लांबून बोला मग. नागरिक आहे ना मी आहे ना मग. मग? आलाय पिऊन. थांबा शांततेत घ्या. काय काम होतं तुमचं? सरपंच बाय ते निल्या काळे माहितीये का तुम्हाला हा माहितीये मला निळ्या काय. कुठे आहे ते आता कुठे? ते नाही माहिती कुठे ते. अहो त्या ढवळ्यान पावळ्याच्या डोक्यात त्याच्याविषयी काहीतरी शिजत आहे निळ्या काळे विषयी. हा जरा लक्ष ठेवा गावावर जरा बरं बरं. काहीतरी प्लॅन करायला लागले ते बघा जरा काय प्लॅन करायला काय नाही चालतंय चालतंय लक्ष देते मी हा? हो. आणि त्याला सांगा जरा टिंगऱ्याला समजून सांगते सांगते. नंदी आले बोलला बरं का तू. आता असू द्या. या तुम्ही बघते मी निळ्या काळ्याचं बघते. गोटूजी हा. हा नंद्या आपल्याला सांगायला आला म्हणजे नक्की काहीतरी गडबड असणार आहे बघा. मला वाटतं एकदा ना निळ्या काळ्याला भेटलं पाहिजे कुठे काय ते बघितलं पाहिजे. बरं चालतंय मग चला. मग आधी ग्रामपंचायत जाण्याच्या आधी ना आधी निळ्या काळ्याला शोधू. बरं चालतंय चालतंय. चल. चला. ए गप्पे, कालवा करू नको अरे सोडवा आलो मी तुला अरे सोडवा आला का चढा आला उतर खाली. चल उठव ना मला आयला, उठ, चल उतर घाबरू नको मी आहे तुझ्या मागा उठकी. मला सोडवा आलाय का माझा ताप वाढवा आला तेच मला कळना. चल कुठे ते चल बापजी अण्णा आणि तो तात्या कुठे? चल माझ्यासोबत हा मला म्हणले यार बापजी या आबाने तर आपल्याला अडचणीतच टाकले. निवडणुकीच्या दिवशी बघू म्हणतात. आता करायचं काय तोपर्यंत? आता काय करता बसता का माझ्या डोक्यावर एक काम करा हा तू आता गेल्या बारीनी सरपंच पद भोगले निदान हे तंटामुक्ती अध्यक्ष पद तरी माझ्यासाठी सोडकी. नाही 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 जमायचं ती अध्यक्ष मीच होणार. अध्यक्ष तू होणार अरे थोडं तरी माझ्यासाठी सोड बाबा. अरे जन्मच सगळं माझ्या बाजूने. कशाचा जन्म 12 मत पडल्या तुझ्या बायकोला. अरे बायकोला पडले मला थोडी पडलेत. अरे तुला तर जन्मत निम्मी नाही. बी नाही पडायची. ओ निल्या काळाला पाहिलं का? निले काळे हा त्याचं कधी एक ठिकाण असतंय का जिथं मिळेल काम तिकडे जात ती. बरं बघितलं ना त्याला फक्त एवढं सांगा की सरपंचीनबाईचं काम आहे त्याच्याकडे त्याला पाठवा माझ्याकडे. हा? काय काम होतं बरं? काही विशेष नाही असं. फक्त बोलायचं होतं त्याच्याशी. हा, बोलायचं होतं. हा मला माहितीये ना तुमचं काय काम होतं. काय? नाही तुम्हाला आता त्याला तंटामुक्ती अध्यक्ष करायचं असेल ना त्यासाठी शोधताय त्याला. नाही असं काही नाही. अहो तसंच आहे. हाव खरंच तसं काही नाही म्हणते ते. अहो जुना जाणता मुरलेला राजकारणी आहे मी गावातला मला सगळं कळतं. या आतल्या गोट्यातल्या खेळी आहेत ना लय खेळून बसलोय आम्ही. तुम्ही आता सरपंच झालाय. हाव तसं काय नाही गोटूजी सांगा की त्यांना. निल्या काळाला पाहिलं का? ए नंद्या अरे अरे हळू चल ना हळू चल हळू चल. निलेश काळे. सरपंच बाई हीच ती दोन माणसं हीच ती दोन माणसं ज्यांनी मला अंधारा खोलीत कोंडून ठेवलं होतं. मला म्हणले तुला चल काम देतो. मी चांगला विश्वास ठेवून यांच्या सोबत गेलो यांनी मला कोंडून ठेवलं राव. मला न्याय पाहिजे. अरे तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी हे ढवळण पवळे किती खालचाल थराला जातात ना हेच मला सगळ्या जगाला दाखवायचं होतं आणि आता ते उघड झालंय. अरे पण ह्याला तंटामुक्ती अध्यक्ष व्हायचं तर मला का कोणताय बाबा अंधारा खोलीत. का कोणत्याच म्हणजे सरपंच बाई तुला तंटामुक्ती अध्यक्ष करणार होती ना. मी काय करू तंटामुक्ती अध्यक्ष होऊन मला नाही माहिती तसलं काय. मी नव्हते तसं काय म्हणले. अरे मी तुम्हाला खोट सांगितलं. मी म्हणलं सरपंच बाई त्या निलेला तंटामुक्ती अध्यक्ष करणार आहेत म्हणून मला फक्त बघायचंच होतं तुम्ही काय करतात ते. म्हणजे तुला व्हायचं होतं का? नाही मला कशाला. आता मला कळलं म्हणजे सरपंच बाईलाच आहे ना तंटामुक्ती अध्यक्ष बी व्हायचंय. होय, मला पण आता तसंच वाटायला लागले. हाव तसं काहीच नाहीये. तुम्ही थांबा बरं 1 मिनिट. इकडे या. सर्जेराव इकडे या. सरपंच बाई फक्त चुकीचा अध्यक्ष झाला नाही पाहिजे. काय झालं नाही नाही हे बघा इथं एवढा मोठा तंटा होऊन बसलाय. का बरं? ह्या नंद्यानी आहे ना
ह्या बापजी ढवळेला आणि सुनील पिवळेला सांगितलं की बाबा मी सरपंचीनबाई नीला काळेला करणारे म्हणून तंटामुक्तीचा अध्यक्ष. हा का आणि मग ह्या दोघांना व्हायचं होतं म्हणून ह्या दोघांनी मिळून त्याला ना अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं बघा. अंधार आहे खोलीत हा आणि काय आता तरी- इथं तंटा होऊन बस काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांच्याकडून. द्या विषय सोडून कायला वाढीत बसता. नाही नाही अध्यक्ष, सगळे मला आपल्याच मला न्याय गावातले. पाहिजे अध्यक्ष. सगळे आपल्याच गावातले. हे म्हणणं तुमचं हा? बरोबर आहे बघा. द्यायचा विषय मिटून. जाऊ दादा, तुम्ही म्हणताय म्हणून मी विषय सोडून देतो. हा. नाही तर चला मी आपल्या घरी चला. बघा असा असला पाहिजे तंटामुक्ती अध्यक्ष, जो वाद वाढवण्यापेक्षा ना मिटवण्यावर भर देईल. आणि तुम्ही काय करताय, तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी पार इथं किडनॅपिंग करायला लागली. आणि सर्जेराव, तुमचा कार्यकाळ आहे ना काही काळापुरताच राहिलेला आहे म्हणा, हा. पण मला काय वाटतं इथून पुढचा पण जे आहे ना पंचवार्षिकचा तंटामुक्ती अध्यक्ष तुम्हीच राहावं म्हणून बघा. ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं सर्व. बरं अध्यक्ष, मागाचं कटिंगचं पैसे द्या ना. भेटू ऑनलाईन उद्या. सोडता का कसं काय? उद्या देतो उद्या. भेटू उद्या. बरं लिहून ठेवतो मग. हो हो चालतंय. चल रे. चला सर. गोटू चल इकडे, ए इकडे जायचंय चल. परत तसंच झालं. धन्न तुला धन्न मला, घाल कुत्र्याला. चल 20 रुपयात का कोणाला? 20 रुपये घालू का तुला? 20 लाच घालू.